जाऊया पुण्याला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सध्या संवाद साधतायत. गॅसवरील परिस्थितीवर भाष्य करतायत. पुणे शहरात दिवसाला किती वितरण होते, जिल्ह्यात किती आकडेवारी आणि आम्ही प्रत्येक दिवशीचा आकडा सुद्धा आम्ही उपलब्ध करण्याची सुरुवात आजपासून करत आहोत की आपण आधी किती सप्लाय करत होतो आणि आता किती सप्लाय करत आहोत. तर हे डेटा आम्ही आजपासूनच देण्याची सुरुवात करतोय. त्याचा उद्देश आमचा हाच आहे की एकदा लोकांना लक्षात आला की डोमेस्टिक सप्लाय आधी जेवढी होत होती ते आता पण तेवढीच होत आहेत. तर हळूहळू जे सिच्युएशन आहे ते कंट्रोलमध्ये येऊन जातील. पण मी वारंवार हे सांगतोय की डोमेस्टिक सप्लाय मध्ये कुठल्याही प्रकारचा तुटवडा येऊ नये म्हणूनच प्रशासनाने हा प्रोएक्टिव्हली जे कमर्शियल सप्लाय आहे त्याला 80% पर्यंत आणलेला आहे, जेणेकरून डोमेस्टिक सप्लाय जे आहे त्याला पुढे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कमर्शियल मध्ये त्याने प्रायोरिटी सेक्टर डिसाईड करून दिलेले 4 प्रायोरिटी सेक्टर आहे. पहिला प्रायोरिटी सेक्टर आहे तो आहे डोमेस्टिक सप्लाय. तर डोमेस्टिक सप्लाय बद्दल स्पष्ट दिशानिर्देश आलेले 9 मार्चच्या आदेशामध्ये की मागच्या 6 महिन्यामध्ये जेवढा आपण सप्लाय केला होता तेवढा सप्लाय 100% त्यांना मॅच करून पुढे पण करायची आहे. मग त्याच्यानंतर सेकंड कॅटेगरी आहे, त्याच्या थर्ड कॅटेगरी आणि फोर्थ कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये पहिल्या कॅटेगरीमध्ये फर्टिलायझरचा उल्लेख आहे, पुढच्या कॅटेगरीमध्ये टी मार्केटसाठी जे आहे त्याचा उल्लेख आहे, मग इंडस्ट्रीयलचा उल्लेख आहे, मग कमर्शियल रेस्टॉरंटचा उल्लेख आहे. तर त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की सध्याचे साठा मागच्या 6 महिन्याचा जे साठा सप्लाय केला होता त्याच्या 80% सप्लाय त्याने पुढे करायचे. तर या पद्धतीचा हा नियोजन आहे. मात्र पुढे डोमेस्टिक सप्लायला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून आपण हा 20% शासनाने कमी करण्याचा निर्णय कमर्शियल बद्दल घेतलेला आहे. समित्या स्थापन केल्या, महाराष्ट्र शासनाने देखील आदेश काढले. त्या समित्या ती पथकं नेमकं काय काम करतायत ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी तुम्ही स्वतः लक्ष ठेवून आहात सगळ्यावरती. किती समित्या आहेत आणि जिल्हाभरात समित्या आहेत? याच्यामध्ये आपण प्रत्येक तालुक्यामध्ये पथक गठीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.